स्पीकिंगवर. मग आता स्पीकिंग चालू करत असताना आम्हाला वाक्य जे स्टाईलनं वापरायचे त्याचं नाव आहे व्हॉइस. त्या दिवशी पण आपण बघितलं होतं ना, आठवतंय तुम्हाला? चेंज द व्हॉइस म्हणजे काय? ॲक्टिव्ह, काही वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वापरायचेत आणि काही वाक्य जे आहेत ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वापरायचे. का वापरायचेत? कशासाठी वापरायचेत? का विसरून गेले तुम्ही? कशासाठी? हां, तुम्हाला हेतू माहीत पाहिजे ना. एखादी टॅबलेट खाताना आम्हाला माहीत पाहिजे ना की का खातोय, का नाही? एखादं बुक वाचताना कळायला पाहिजे मी का करतोय हे. एखाद्याला ऐकताना हे पण माहीत असलं पाहिजे की मी का ऐकतोय. तुम्ही जर वर्कआउट कराल तसं जर एखादी ॲक्टिव्हिटी करत असाल, एखादं मसल मारत असाल, तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की याचा उद्देश काय. जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट शिकत असताना मी ही का शिकत आहे हे माहीत नाही, याचा उद्देश माहीत नाही, तोपर्यंत आम्हाला शिकल्यातला आनंदच मिळणार नाही. मग का? तर स्पीकर बनायचं आहे आम्हाला. एक राम नावाचा माणूस आहे. वाक्य बघा, राम किक्ड द बॉल. हे वाक्य. राम किक्ड द बॉल. आता हा राम आहे ना, याने ॲक्शन घेतली आहे, याने बॉलला लात मारली आहे. राम किक्ड द बॉल. मग राम कोण आहे? राम सब्जेक्ट आहे. गुड. एक कोण आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सब्जेक्ट म्हणजे तो सब्जेक्ट नाही, सायन्स मॅथ्स इंग्लिशवाला. सब्जेक्ट म्हणजे क्रिया करणारा, त्या बॉलला किक मारणारा, त्याचं नाव आहे सब्जेक्ट. दुसरा एक शब्द याला डुअर. हे डुअर. डुअर म्हणजे क्रिया करणारा, आणि हे डुअर DOOR हे म्हणजे दरवाजा. आता हे दरवाजाचा उच्चार सुद्धा डुअरच आहे. इथं डुअर नाही घ्यायचं, इथं काय घ्यायचं आहे? डुअर. कशाचा डुअर? ॲक्शन करणारा, ॲक्शन टेकर. आणि तिसरा एजंट. हा राम कोण आहे? हा एजंट आहे. समजून घेण्यासाठी कोण आहे? डुअर आहे. कोण आहे? सब्जेक्ट. कोण आहे? कर्ता. राम काय करतो? किक मारतोय. कोणती क्रिया करायला लागलाय? किक मारण्याची क्रिया कर. कशाला? बॉल. आणि याचं नाव आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. याचं नाव काय? ॲक्टिव्ह व्हॉइस. काय ॲक्टिव्ह व्हॉइस आहे? कारण आम्ही किक मारणाऱ्याला अगोदर घेतलंय. ॲक्टिव्ह व्हॉइस. आता आम्हाला करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. तर आम्ही कशाला मारलंय? द बॉल वॉज किक्ड बाय राम, असं वाक्य लिहिलं जातं. आता इथे ज्याला किक मारली आहे त्याला अगोदर घेतलंय. म्हणजे हा राम क्रिया करणारा आहे, ही क्रिया केली आणि यानं ॲक्शनला रिसीव्ह केलंय. म्हणजे हा रिसिव्हर आहे. ॲक्शन रिसिव्हर. हा डुअर, ही ॲक्शन. परत लक्षात घ्या. हा डुअर, ही ॲक्शन, आणि हा रिसिव्हर. बॉलनं ॲक्शनला रिसीव्ह केलंय. मग मी म्हणालो राम किक्ड द बॉल. रामनं बॉलला लात मारली, किक मारली. रामनं मारली आहे, दुसरी कोणी सुद्धा मारली नाही, फक्त रामनं मारली. आणि या ठिकाणी मला बोलत असताना रामला हायलाईट करायचे, रामवर फोकस टाकायचं आहे. क्रिया करणारा मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतो. आता इथं मला सांगायचं आहे द बॉल वॉज किक्ड बाय राम. द बॉल. आणि बोलत असताना सुद्धा इथं रामच्यासाठी आवाज वर गेला पाहिजे.
आणि इथं ह्या बॉलसाठी आवाज वर गेला पाहिजे, द बॉल वॉज किक्ड बाय राम. हा उच्चार आहे. आता रिसिव्हर अगोदर घेतला आम्ही. रिसिव्ह करणारा, घेणारा, वॉज किक्ड. टेन्स कुठला आहे? भूतकाळ. एकच बॉल भूतकाळात असेल तर आम्हाला वॉज वापरावं लागेल, इजंट इट. आणि इथं जर बॉल्स असतील तर वर वापरलं असतं आम्ही. द बॉल वॉज किक्ड. नेहमी थर्ड फॉर्म येतो पॅसिव्ह वॉइसमध्ये. थर्ड फॉर्म. क्रियापदाला 3 फॉर्म असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्याला आम्ही V1, V2, V3 हे ऑलरेडी कव्हर झालेलं आहे. क्रिया कुणाद्वारे झाली आहे? रामच्याद्वारे. आणि याचं नाव आहे पॅसिव्ह वॉइस. आता मराठीत जर अर्थ बघितला, बऱ्याचशा वेळेला मराठी एक्सप्लेनेशन हे गरजेचं आहे की जोपर्यंत आम्हाला त्याचा मराठीत अर्थ कळत नाही तोपर्यंत आम्हाला ते पटत नाही, आणि जोपर्यंत आम्हाला पटत नाही ना तोपर्यंत आम्ही ते वापरू शकत नाही. अंदाजे बोलायला जमत नाही, मार्क स्कोअर करत असताना अंदाजे कार्यक्रम जमतो. त्यामुळं वेन वी हॅव टू स्पीक इंग्लिश यू शुड बी कॉन्फिडंट. आणि कॉन्फिडन्स कधी येईल? जेव्हा मला कुठं काय परफेक्ट माहिती हो, मी खात्रीशीर आहे, तेव्हा मला वापरता येतं. हे वाक्य कळालं? आता मी रामने बॉलला किक मारली, ॲक्टिव्ह व्हॉइस, हा त्याचा मराठी अर्थ आहे. आता काय? बॉलला रामाकडून किक मारली गेली. असं असं खायचं का करायचं? हे याचं एक कारण आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 1, वेन, बघा, वेन द एजंट म्हणूयात आपण. एजंट म्हणा, सब्जेक्ट म्हणा, डुअर म्हणा, आपण डुअर म्हणूयात. वेन द सब्जेक्ट, जनरली सब्जेक्टच कुठं बी एक्सप्लेन केलं जातं, डोक्यात ठेवायचं आपल्याला. द सब्जेक्ट इज लेस इम्पॉर्टंट. कळालंय? कधी वापरायचं पॅसिव्ह व्हॉइस? वेन द सब्जेक्ट इज लेस इम्पॉर्टंट. लेस इम्पॉर्टंट, जेव्हा करता कमी महत्त्वाचा असतो आणि काय केलंय हे जास्त महत्त्वाचं असतं, तेव्हा पॅसिव्ह व्हॉइस वापरायचं असतं. चहा केलाय हो, 5 मिनटं थांबा. इथं कुणी चहा केलाय हे महत्त्वाचं नाही आहे, चहा केलाय हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून चहाला आम्ही काय केलंय? अगोदर घेतलंय. रिसिव्ह, चहावर ॲक्शन झाली म्हणून पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य वापरलंय पाहुण्यांच्या समोर. थांबा हो, चहा केलाय. अच्छा अच्छा, झालाय का? बरं बरं बरं. ते हे विचारत नाही आहे तुम्ही केला आहे का, तुमच्या आईने केला आहे का, आजीने केला आहे का, बायकोने केला आहे का, मेडनं केला आहे, काय घेणं देणं नाही. चहा इम्पॉर्टंट आहे, हा हे त्या वाक्याचा अर्थ आहे. मग जेव्हा सब्जेक्ट कमी महत्त्वाचा असतो आम्हाला 100% पॅसिव्ह व्हॉइस वापरायचं असतं. दुसरं, जेव्हा वेन subject is unknown. Unknown, जेव्हा सब्जेक्टच माहीत नसतो, क्रिया कुणी केली माहीत नसते, पण काय क्रिया झाली हे माहीत असते. पाकिटच मारलं माझं, कुणी मारलं माहिती नाही. आपण म्हणतो का कुणीतरी माझं पाकिट मारलेलं आहे, असं म्हणत नाही मी. माझं पॉकेट मारलो, या गाडीच पंक्चर केली कोणीतरी. काय पंक्चर केली? गाडी पंक्चर केली. येस, खिडकी तोडली बघा. लय नालायक लोक आहेत. कशावर क्रिया झाली हे आम्ही, सब्जेक्ट अननोन आहे, माहीतच नाही. या गोष्टी सांगितल्या जात नाहीत, कुठंच नाहीत मेन्शन केलेल्या. कधी वापरायचं आहे ते नुसतं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करा, कशाला मराय करा, समजाना न उमजाना. 12 वर्ष तेच ग्रामर शिकवायला लागलं. शिकवणारे शिकून शिकून पर मनक्यात घ्या पाला, आणि आम्ही शिकून शिकून टकल पडलं ग्रामर जागच्या जागेवर.
असंच ना. तिसरं, वेन द सब्जेक्ट इज ऑब्वियस. जेव्हा 100% माहिती का सब्जेक्ट तोच आहे, तेव्हा पॅसिव्ह व्हॉइस. त्याला अरेस्ट केलं ना, कोण अरेस्ट करीत असते? माहितीचे पोलिसच अरेस्ट करत असतात. वेन सब्जेक्ट इज ऑब्वियस, ऑब्वियस म्हणजे क्लिअर आहे, क्लिअर क्लिअर क्लिअर. ही वॉज पनिश्ड. त्याला शिक्षा झाली ना, 7 वर्षाचा शिक्षा झाली त्याला, 7 वर्षाची. कुणी शिक्षा दिली? आपल्या चुलत्याने दिली का? हां, कोण दिली शिक्षा? अरे जजनच दिली. जेव्हा सब्जेक्ट आहे ना ऑब्वियस असतो, खात्रीशीर तोच असतो, बस. मारला ना मला फाईन आज, मला फाईन कोण मारणार आहे? हां, ही वॉज ऑपरेटेड. ही वॉज ऑपरेशन कोण करत असते? का सुतार? कोण करत असते? जेव्हा गॅरंटेड माहिती आहे बाकीच्यांना की हाच, देन पीपल डोंट यूज बाय अँड ऑल. मग लक्षात घ्यायचं पॅसिव्ह व्हॉइस कधी वापरायचं. नंबर एक, जेव्हा सब्जेक्ट इज लेस इम्पॉर्टंट. जेव्हा सब्जेक्ट इज लेस इम्पॉर्टंट. आता सब्जेक्ट लेस इम्पॉर्टंट कुठे आहे बघा तुम्ही. सब्जेक्ट इज लेस इम्पॉर्टंट कोणत्या वाक्यात येणार आहे? हॉटेल मस्त रिनोव्हेट केलं बघा, मराठीतलं वाक्य. हॉटेल मस्त रिनोव्हेट केलं. कुणी केलं माहीत नाही आम्हाला, पण हॉटेल मस्त रिनोव्हेट केलं. आता इथं सब्जेक्ट तेवढा महत्त्वाचा नाही आहे. आपण म्हणतो का त्यांनी हॉटेल फार छान, घर चांगलं बांधलं बघा. इथं बांधणाऱ्यापेक्षा काय बांधलं हे महत्त्वाचं आहे. म्हणून इथं सब्जेक्ट हा कमी महत्त्वाचा आहे. इज इट क्लिअर? हे पहिलं वाक्य. द हाऊस वॉज built nicely by them. वाक्यच असे पॅसिव्हच, त्यांच्याद्वारे मस्त घर बांधलं गेलं बघा, छानपैकी घर बांधलं. when subject is less important. सब्जेक्ट अननोन आहे. The window was broken by someone. खिडकी कोणीतरी तोडली. पेपर फोडला. कोणी फोडला? कुणी बी फोडला. काय फोडला महत्वाचं आहे. यस, जेव्हा सब्जेक्ट अननोन आहे, माहीत नाही आहे. त्यांचं घर फोडलं ना, सब्जेक्ट अननोन आहे. हां, त्याची सुट्टी कॅन्सल केली बघा. सब्जेक्ट अननोन आहे, माहीत नाही कोणी केली ती. मॅनेजरने केली का सिनियर मॅनेजरने केली का कोणी माहीत नाही, पण झालं बाबा. त्यांची गाडी चोरली इथून, सब्जेक्ट अननोन आहे. छान गुलाबजामुन केले, सब्जेक्ट अननोन आहे, पॅसिव्ह व्हॉइस वापरला. आणि तिसरं, वेन द सब्जेक्ट इज ऑब्वियस, खास काय, द THIEVES, थीव्स काय, चोर. एक चोर म्हणजे थीफ. THIEF, हे चुका होतात बघा बारक्या बारक्या दगडाला जास्त ठेचा लागतात. हो, मोठ्या दगडाला ठेचा लागत नाहीत. का लागतात तुमच्याकडं? मोठा दगड दिसतंय,
तसं ग्रामरच्या बारक्या बारक्या चुकाच लोकांना पण कळतात. म्हणून आम्हाला बारक्या बारक्या चुका नाही झाल्या पाहिजे. मोठ्या चुका कोणालाच कळत नाहीत, मोठ्यांना बी कळत नाहीत. पीपल यूज रॉंग वर्ड्स इन रॉंग सिच्युएशन्स अँड पीपल डोंट टेल. लोकांना फक्त बारक्या चुका कळतात. ईदचं वॉच झालेलं, थीफचं थीफ झालेलं, सिंग्युलरचं प्लुरल झालेलं, हॅवच्या ठिकाणी हॅज वापरलेलं, हॅजच्या ठिकाणी हॅड वापरलं, एवढंच कळतं लोकांना. लोकांना जास्त कळत नाही. त्यामुळे इंग्रजी बोलत असताना लोकांचा ताण घ्यायचा नाही. कारण ऐकणारा ज्याला जास्त इंग्लिश येते का तो म्हणतो वा 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 छान बोलतोय. ज्याला काहीच येते ते म्हणतो हे चुकतंय तुझं, मग तू शिकव मला. नाही मला कुठे येते, मग गप बस. चुका होताना लोड घ्यायचं नाही. ज्याला चुका करण्याची लाज वाटते त्याची प्रगती नाही आहे. कारण जो चुकला तो शिकलाय. जो चुकलाच नाही त्यानं काही केलंच नाही ते म्हणला आपले चुकच नाही. तू काही करतच नाही तर तुझी चूक होईल कुठून? बरोबर आहे का? होईल. जो काही नाही काही करणार तो चुकणार. जो चालायला लागणार त्याची वाट चुकत असते. जो घरीच आपला रोडच चुकत नाही का, मी घरी येऊन हलतच नाही. कलाकार मी नंबर 1 आलो स्पर्धेत. किती होते पळाय मी एकटाच. असं कच चालतंय. मग थीव्स काय सांगत होतो मी? एक चोर, THIEF, थीफ. काय म्हणायचंय इथं? काय थीव्स. 2-4 होते ना मित्र, होते क्लोज फ्रेंड. थीव्स वर, थीव्स वर, ARRESTED, arrested on Sunday evening at प्रोझोन मॉल किंवा डायरेक्ट ॲट मॉल म्हणा. आणि मेसेज काय दिलाय? चोरांना रविवारी संध्याकाळी मॉलपासून उचललं, अरेस्ट केलं. तर कोणी केलं हे? इथं 100% पोलीस आहेत म्हणून. ही वॉज ऑपरेटेड इन द मंथ ऑफ जुलै. जुलैमध्ये त्यांचं ऑपरेशन झालं. कोणी केलं? कोणत्या दवाखान्यात करू, कोणत्या डॉक्टर करू, काही घेणं देणं नाही. आपल्या माणसाचं ऑपरेशन झालं हे महत्त्वाचं. खरं आहे. हां. ड्रायव्हर वॉज किल्ड इन ॲक्सिडेंट. असे वाक्य असतात. पेपर वाचता असताना जास्तीत जास्त पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य. आणि आम्हाला पॅसिव्ह व्हॉइस माहीत नसल्यामुळं याचा अर्थ कळत नाही. आता कळालं हे? मग अशा प्रकारचे वाक्य बनतात पॅसिव्ह व्हॉइसचे. तर सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचरचे पॅसिव्ह व्हॉइस कसे बनवले जातात वाक्य, हे आम्ही गेल्या संडेला बघितलं. गेल्या रविवारी बघितलं म्हणलं मी. म्हणा हो बरं झालं गेल्या रविवारी बघितलं, आम्ही होतो नव्हतो, खरं खरं आहे तुम्ही केलं आहे. असे CCTV कॅमेरेसारखे माझ्याकडे बघितल्यावर मी काय समजायचं? म्हणजे एक तर मला वाटलं मीच नव्हतो काय की संडेला. काय आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलल्याशिवाय पुढच्याला कळत नाही काय. जोक सांगितलं तरी नुसतं. जोकचा उद्देश काय? हसावं. उद्देशात ज्याचा जो उद्देश येतो, काही जोक नाही काही नाही तरी हे मग ते म्हणणारे येड आहे ते कधी बी हसते. त्याला चापट दिली तरी हसते. तर आपले एक्सप्रेशन्स फार महत्त्वाचे आहेत. इंग्लिश कम्युनिकेशन नाही, कोणत्याही कम्युनिकेशनमध्ये आपल्या चेहऱ्याचे हावभाव त्याला बॉडी लँग्वेज म्हणतात. आणि बॉडी लँग्वेजला विशेष महत्त्व आहे. एखाद्याला नमस्कार करताना चेहऱ्यावर स्माईल देण्याची गरज आहे काय? असं म्हणायचं नमस्कार नमस्कार म्हणलं ना मी, ती चप्पल सोडून तिथंच पळून गेलं. काय पाहिजे त्याला त्या नमस्कारासोबत? काय पाहिजे? चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पण पॉझिटिव्ह पाहिजेत. पाहुणे आल्यानंतर वा 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 असं म्हणावं लागेल ना, तुम्ही आले वेलकम. त्याला हेच कळा ना काय भानगड, जाऊ काही
त्यामुळं मी जर एखादा प्रश्न विचारला चुकून तर समजलाय म्हणावं, नाही तर नाही म्हणावं. बरं हे मला कळतंय म्हणून ठीक आहे. काही लोक एवढं खोलात कशाला घुसतात, ते व्यक्त विचारतच नाहीत. ते हेच म्हणतात समजलं ना तुम्हाला, आणि ते नाही म्हणले तरी पुढून म्हणतात व्हेरी गुड. काय व्हेरी गुड? तुम्ही नाही बोलले तरी व्हेरी गुड, बोलले तरी व्हेरी गुड. झालं ना ग्रॅज्युएशन. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा एक ॲप्लिकेशन लिहिता आहे ना प्राचार्याला. जीपीटीवर टाकून आता कुणी बी टाकल, पण त्याने फोन काढून घेतला ना म्हणलं लिहि ॲप्लिकेशन, तर प्राचार्य पळून जायचं ॲप्लिकेशन वाचून. आणि पुन्हा म्हणायचं भारतात खूप बेकारी आहे. भारतात बेकारीच नाही, आपण बेकार. हे लक्षात आलं पाहिजे अगोदर आपल्याला. चला, पहिले टेन्सेस 3चे झाले. टेन्सेसचा पॅसिव्ह वॉइस जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमच्या लक्षात आलं पाहिजे की किती टेन्सेसचा पॅसिव्ह वॉइस होतो. टेन्सेस किती आहेत? 12. ज्योतिर्लिंग किती आहेत? ज्योतिर्लिंग किती आहेत? हां, 12 टेन्सेस. असं लक्षात ठेवायचं, 12 ज्योतिर्लिंग. असं रेफरन्स थोडंसं रिलेटेबल करायचं कशाला तरी, मेमरीला थोडं रिलेटेबल करायचं म्हणजे लक्षात राहतं. रिलेट करायचं काही पण. मेमरीचा नियमच आहे तो की लॉजिक लावलं की विसरते, इलॉजिकल मस्त लक्षात राहतात. उद्देश काय लक्षात राहिलं पाहिजे. टेन्सेस किती आहेत? 12. आता पहिले 3चे पॅसिव्ह वॉइस कसे करायचे याच्या ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं. मग म्हणा ना आहे, मी अर्धे वाक्य सोडतो, अर्धे केलेलं. हां, असं आपण सगळ्यांनी बोलायचं. कारण पैसे कोणी भरले? शासनानं भरले. शासनानं भरले. बरं, ज्यांनी भरले का ते तुमची वाट बघतायत, तुम्ही कसं छान इंग्लिश बोलणार आहेत ते तुमच्या तोंडाकडे बघू लागलेत. तरी तुम्ही असंच गेलता क्लासला? हां, अरे गेलता का? हो. काय शिकला? कशाचं? अरे ज्यांनी पैसे भरले का ते घरची वाट बघतायत. काही सोडा येते तिथं. कशी इम्प्रूव्हमेंट कशी? मी म्हणलं तुम्ही बघायचं जा ना कशी ती इम्प्रूव्हमेंट. हां, मला कुठं कळतंय. त्यांचं खरं आहे की त्यांना कुठं कळतंय. मग आपण बोलू लागावं त्यांच्यासमोर, एखाद्या माणसाला इंग्लिशमध्ये बोलावं त्यांच्यासमोर. पालक जर का एखाद्या बाला कधी कधी कोणाचे वडील, कोणाचा भाऊ कोणतरी येतं आहे, कोणा नवरा येतं आहे, बायको येते, काय असेल त्यासमोर बाकीच्या माणसाला बोलावं. येस मग शाल वी मीट टुमॉरो. त्यांना वाटतं पैसे भरलेत कल्याण झालं. तसंच येऊ कर मग उद्या. पैसे कोणी भरले? मग बोलायचं कोणी? मग कधी बोलता तुम्ही? मग मी अर्ध बोलल्यानंतर मी पुढचं बोलला का ना. अरे इथं एवढं डोकं आपटून याय नाही तर ऑनलाईन कधी यावं बाबा. मला तर त्या ऑनलाईनची दयाची यायला लागली. हां, इथं एवढं गवत टाकून आंबे पिकानात, लांबून कधी रेंज यायची आणि कधी मेळ लागायचा. आणि सम पीपल से कॅन आय लर्न इंग्लिश ऑनलाईन? ऑनलाईन लग्न लावता येईल पण जेवायचं कसं? ऑनलाईन लग्न लावता येते, जेवायचं कसं? मग काही गोष्टींना मर्यादा आहेत. चला, आता किती टेन्सेस आहेत? 12. पॅसिव्ह वॉइस फक्त 8 टेन्सेसचा होतो, पण लक्षात घ्यायचं. किती? 8. आता आम्ही कव्हर किती केले याच्या अगोदर? 3. सगळे सिंपल कव्हर केले आम्ही, सगळे सिंपल. आता कंटिन्युअसचे 2 आहेत. त्याचा पॅसिव्ह कसा होतो बघा. आता कंटिन्युअस, एक प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअसचा चेंज द वॉइस किंवा वॉइस होत नाही आहे जर तशा प्रकारचं वाक्य असेल तर. आता सेंटेन्स बघा. वी आर रीडिंग न्यूजपेपर.
वी आर रीडिंग न्यूजपेपर. आता परत तोच फॉर्म्युला. कोण आहे सब्जेक्ट? कोण आहे सब्जेक्ट? हां हां, याला असं वी म्हणायचं. इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्सिएशन असं वी करायचं. याला वी म्हणायचं नाही. हे वी नाही, हुई वी नाही. हां, काय म्हणायचं? वी म्हणा. वी 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 आर. काय करतोय आम्ही? बस. ॲक्शन कशाची आहे? पेपर फाडायची का पेपर चुरगाळायची का पेपरकडे बघण्याची? कशाची? वाचायची. मग ॲक्शन रिसीव कोण करत आहे? यस. मग ज्याने ॲक्शन रिसीव केली त्याला अगोदर काय म्हणायचं? मग न्यूजपेपर. आता प्रेजेंट टेंस है, न्यूज़पेपर के सामने क्या लगाने का? इज का एम का आर? तुम्हाला विचारतोय मी, खात्री करतोय मी तुमची. इज. आता हे कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे इथं बीइंग असतंय. बीइंग. आता वरच्या टेन्समध्ये वरच्या वाक्यात काही येऊ, पॅसिव्हमध्ये वर्ब का थर्ड फॉर्म ही, तो रीड का थर्ड फॉर्म क्या है? READ. लिहिताना सेम स्पेलिंग लिहायचं आहे, पण बोलताना रेड म्हणायचं. रीड, रेड, रेड. मग आता काय होईल? द न्यूजपेपर इज बीइंग रेड बाय विच अस. अर्थ काय झाला? आम्ही पेपर वाचत आहोत, पेपर आमच्याद्वारा वाचल्या जात आहे. Isn't it? आता माय स्टुडंट्स आर SOLVING सॉल्विंग द पेपर. माय स्टुडंट्स आर सॉल्विंग द पेपर. विद्यार्थी काय करतायत? माझे जेवण करतायत का? नाही. काय करतायत? पेपर सोडवत आहेत. हे कोणता वॉइस आहे? ॲक्टिव्ह वॉइस. का? विद्यार्थी. यस. हा काय झाला? सब्जेक्ट. सब्जेक्ट एक. सब्जेक्ट अजून काय म्हणतात त्याला? सब्जेक्ट एक म्हणतात. अजून काय म्हणतात? डुअरची स्पेलिंग DOER. हां, DOER. हां, डुअर. अजून काय? हां, एजंट. आणि हे करता. मराठीत काय? करता. काय करता? काही बी करता. हां, ॲक्शन. काय? डुअर. आता आर. आरवरून काय लक्षात घ्यायचं? प्रेझेंट आहे. वेन आर इट इज प्रेझेंट. सॉल्विंग. कंटिन्युअस द पेपर. काय सोडवत आहेत? पेपर. आता ॲक्शन कोणी रिसीव्ह केली? पेपरनं. मग इकडं पुन्हा द पेपर. पेपर. हा जो रिसिव्हर आहे ना, याला मराठीत कर्म म्हणतात. ते कर्म म्हणजे कर्माची फळं भोगा, असं लोक म्हणतात ना. काही नाही हो, कर्माची फळं भोगायला लागले. लय भांडण लावले लोकांची. पहिले मोडला गुडगा, पडलं तिसऱ्या मजलीहून. खरं का नाही? लोक एखाद्याला भेटायला जातात, पण त्याची पार मस्तपैकी मलमपट्टीच काढतात बाहेर. 2 मिनटं भेटतात त्याला, काही बाहेर नंतर बरं पडलं. लई ना आलाय. काही माणसांना मात्र 100% लोक हळहळतात. नाही नाही, याला हे नाही पडायला पाहिजे. काही मेलं तरी म्हणतात बरं झालं बाबा, लई ताप दिल तर. ते तसलं कर्म नाही. हे कर्म काय? ज्याच्यावर क्रिया केली जाते ते कर्म. मग पेपरवर क्रिया केली चालली आहे, म्हणून द पेपर. आता इथं मी दचं टी कॅपिटल होतं का? इथं होतं का? नाही था ना. म्हणजे मराठी नाही समजतं का? हिंदी बोलू समजते ना. त्या दिवशी हिंदी बोललो तर मराठीला कळलंच नाही. ते म्हणले, ते काय म्हणले होते तुम्ही त्या दिवशी?
मला लई ताप झाला बाबा. मराठीतून समजून सांगावं, हिंदीवाल्याला कळान, हिंदीतून समजून सांगावं. हां, मी जालन्याचा आहे, मला हिंदी कळत नाही. चला, हळूहळू समजत असते. ज्यांना मराठी कळते त्यांनी हिंदी पण शिकायची. बोलायचं जमत नसलं तरी हळूहळू. आणि ज्याला हिंदी कळते ना, त्याला मराठी येत नाही, त्याने मराठी पण शिकण्याचा प्रयत्न करायचा. आपलं वैभव आहे हे भाषेचं. आपल्याला महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे, चांगली आली पाहिजे. इंग्रजी आलीच पाहिजे हो, पण मराठी गायब नाही झाली पाहिजे. हिंदी पण चांगल्या प्रकारे आली पाहिजे. या 3 भाषेवर तर भारतात तुम्हाला प्रभुत्वच पाहिजे. एक तुमची मदर टंग, दुसरे हिंदी आणि तिसरी इंग्लिश. तेव्हा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला. आणि मग परिस्थिती पाहून बोलायचं. इंग्लिशवाला आला की इंग्लिशसोबत बोलता आलं पाहिजे. आमचं तसं होत नाही ना. आम्ही ज्याला इंग्रजी कळत नाही त्याला इंग्लिश बोलतो. हां, त्याला आम्हाला पक्क माहिती आहे का ह्याला काहीच कळत नाही, हाऊ आर यू, ते म्हणा बापरे काय इंग्लिश झाडतंय ते. त्याला काय माहिती, ह्याला डू वापरत नाही, डज वापरत नाही, हॅव वापरत नाही, ईडी कळत नाही त्याला, का थर्ड फॉर्म का काही वापरायचं बोलायचं. गोईंग, कमिंग, इटिंग, नॉन इटिंग, यू डोंट नो, आय नो एव्हरीथिंग, ओके. ते म्हणा बापरे काय फास्ट इंग्रजी त्याची. अरे मग यांसोबत बोल ना. यासोबत नाही का, त्याला कळते. ठीक आहे, मग काय सांगितलं मी, इथं कॅपिटल होतं का नाही, का नव्हतं, कारण मध्ये कुठे बी कॅपिटल वापरायचं नसते. वाक्याच्या सुरुवातीला पहिलं लेटर कॅपिटल असतं. मग काय आलं, द पेपर. हां, येस, इज बीइंग सॉल्व्ड बाय माय स्टुडंट्स. आलं ना प्रेझेंट. हां, आता तिसरं वाक्य आहे. एवढंच चालतं, ठीक आहे. हां, आता मोठं लिहितो. आय एम हॅपी विथ युअर करा पॅसिवाईज करा, पॅसिवाईज करा. हां, आता भारी चाललंय. तुम्ही विचार करायला लागले. माणूस विचार केला की सुधारला बघा. खरोखर पॅसिवाईज करू. बरं, सब्जेक्ट कोणता आहे? हां, हे पक्का आहे. आय सब्जेक्ट आहे, आय डोअर पण आहे, आय एजंट पण आहे, आय करता पण आहे. सब्जेक्ट ठीक आहे, ओके. आता काय पाहिजे आम्हाला, रिसिव्हर पाहिजे ना, म्हणजे कर्म पाहिजे ना. काय केलं आईनं, आईने काहीच केलं नाही. आई स्वतःच खुश झाला. त्याने काही केलं नाही, क्रियाच नाही. पॅसिवाईज होतच नाही त्याचा. का, कर्म नाही ना, रिसिव्हर नाही ना. मग कर्म जर ओळखायचं असेल, मी तुम्हाला मुद्दाम हे थोडंसं जरा मला कळतंय ना. मग कर्म कसं ओळखायचं, कर्म आईला प्रश्न विचारायचा, आईनं काय केलं. बघा मराठीत छान. आईला प्रश्न विचारायचा, काय केलं आईनं, काहीच केलं नाही. हां, आणि आईनं कशावर क्रिया केली, हे दोन्ही नाही सापडलं की म्हणायचं वाक्यात कर्म नाही आहे. आणि जिथं कर्म नाही आहे तिथं पॅसिव्ह नाही. मी त्या दिवशी सांगितलं होतं, नो ऑब्जेक्ट नो पॅसिव्ह, नो ऑब्जेक्ट नो पॅसिव्ह. बस, ही इज मॅड.
काय ही इज मॅड करा पॅसिव्ह. कशाला होईल? हां पण ही मेड मी मॅड झाला पॅसिव्ह. मला येडं केलं त्यानं. कोणी? त्याने. का? इंग्लिश बोल इंग्लिश बोल इंग्लिश बोल येडं केलं. आता मी बोलतोय ते विसरलं. चला याचं होणार का? नाही. ओके गुड. आता कळाले कसे बोलायचे. तर निगेटिव्ह वाक्य असेल तर आय एम नॉट गोइंग टू द मार्केट. करा पॅसिव्ह वॉइस. थिंक करा. सोचो. इथं काम लावायचं, मेंदूला काम लावायचं. लर्निंग लँग्वेज इज अ मेंटल प्रोसेस. इट इज नॉट फिजिकल प्रोसेस. इट्स अ मेंटल प्रोसेस. हां बोल. हां ती काय म्हणते त्याच्या हिशोबाने बोला. पाणी देऊ का? थांबा देतो ना पाणी वगैरे. काय तर नाही म्हणजे इफ एनीबडी वॉन्ट्स नका देऊ. मला काय करायचं. होत आहे का? होत नाही ना. मग म्हणन नाही होत. नाही तर नाही. का होत नाही? रिसिव्हरच नाही आहे. हां मग वाक्यात पहिला रूल काय? पहिला मूळ रूल काय? टेन्स ओळखायचं. दुसरं ऑब्जेक्ट ओळखायचं. ऑब्जेक्ट नसेल पॅसिव्ह होणारच नाही. होतंय का हे? नाही. आता तिसरं Ganesh is not giving money. Ganesh is not giving money. Ganya is not giving money. गणेश पैसे देत नाही. कोण आहे सब्जेक्ट? गणेश. आणि काय देत नाही? मनी. म्हणजे ऑब्जेक्ट आहे. मग काय घेऊ अगोदर? मनी. एम कॅपिटल. मनी इज नॉट बीइंग गिवन बाय. गणेशला जी कॅपिटल. का? गणेश प्रॉपर नावाची कुठेही प्रॉपर नाव आलं तरी त्याची पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटलच. हां बारके रूल आहेत. मनी इज नॉट बीइंग गिवन बाय गणेश. इज इट क्लिअर नाव? हां अशा प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइसचा विषय संपला. आता काय? पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता द पेपर इज बीइंग सॉल्व्ड बाय माय स्टूडेंट्स. हाँ नो यहाँ पर द पेपर आलता ना तो अभी बोलने वाले के माइंड में ना कि कौन सा पेपर है तो मराठीचा हिंदीचा जो असेल तो. सो इन माइंड इफ इट इज that particular paper then you can use the. You cannot use paper because the will remain as it is over here with this. All right, next present continuous. Okay, yes or no? Yes. Now past continuous tense examples I'll give you, we'll have to solve, and the tense would be past continuous tense. Example, past continuous tense. I was dancing in the hall. करा पास्ट. वाक्याचा अर्थ घ्या समजून. वाक्याचा अर्थ काय? मी हॉलमध्ये डान्स करत होतो. मैं हॉल में डांस कर रहा था.
क्रिया पास्टची. डान्स करणारा कोण आहे? मी. बस संपलं. ऑब्जेक्ट आहे का? ऑब्जेक्ट आहे का? नाही आहे. रिसिव्हरच नाही आहे. डोअर असला तरी रिसिव्हर नाही आहे. रिसिव्हर नाही आहे म्हणजे पॅसिव्ह नाही, कारण जे रिसिव्हर जो आहे त्याच्याशिवाय पॅसिव्ह होत नाही. आणि रिसिव्हर असल्यानंतरचं जे वर्ब आहे, वर्ब तेच आहे. जर रिसिव्हर असला जे वर्ब आहे त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि रिसिव्हर नसतानाचं वर्ब आहे त्याला इंट्रान्झिटिव्ह. एक्झाम्पल सांगू का? बघा, आय वॉज टीचिंग इन द मॉर्निंग. आय वॉज टीचिंग इन द मॉर्निंग. आता वर्ब कोणतं आहे? टीचिंग. म्हणजे वर्ब काय? टीच. बरोबर आहे. टीच म्हणजे शिकवणे. क्रिया कशाची होती? शिकवण्याची. मी भूतकाळात शिकवत होतो. आय वॉज टीचिंग इन द मॉर्निंग. काय शिकवत होतो? सांगितलेलं नाही आहे काय शिकवत होतो. मी गाडी चालवायला शिकवत होतो का मराठी शिकवत होतो का गणित शिकवत होतो, काय माहीत नाही. आणि म्हणून याचा पॅसिव्ह होत नाही. आणि या क्रियापदाला इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. समटाइम्स इट इज आस्क्ड इन द एक्झामिनेशन्स ऑल्सो, ट्राय टू आयडेंटिफाय इंट्रान्झिटिव्ह वर्ब इन दिस सेंटेन्स. ऑब्जेक्ट आलेलं वर्बला ट्रान्झिटिव्ह म्हणतात. जरा हार्ड आहे ते. Intransitive it is when there is no object in the sentence. So in this sentence there is no object, so it is an intransitive verb. आता दुसरं, I was teaching English in the morning. बघा, आता क्लिअर झालं. इथं मी सकाळी शिकवत होतो, इथं मी सकाळी इंग्रजी शिकवत होतो. काय शिकवत होतो? आता वर्ब कोणतं आहे? टीच. याला ट्रान्झिटिव्ह म्हणतात. याला काय म्हणतात? ट्रान्झिटिव्ह. हे बघा, TRANSITIVE. आणि दुसरं अनट्रान्झिटिव्ह, TRANSITIVE. तर इथं हे ट्रान्झिटिव्ह आहे. का ट्रान्झिटिव्ह आहे? कारण ऑब्जेक्ट आलंय म्हणून. वर्ब तेच आहे. इथं इनट्रान्झिटिव्ह आहे का अनट्रान्झिटिव्ह? इनट्रान्झिटिव्ह. सॉरी इनट्रान्झिटिव्ह. काय इनट्रान्झिटिव्ह आहे? ऑब्जेक्ट नाही आहे. त्याला मराठीत म्हणायचे सकर्मक आणि अकर्मक क्रियापद. कर्मासहित येतं त्याला सकर्मक. मग हे कर्मासहित आलंय इंग्रजी सहित. हे कर्म नसताना आलंय. म्हणजे इनफॅक्ट देर इज नो ऑब्जेक्ट. हे जरा समजायला कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मी सांगितलं नव्हतं. इज इट क्लिअर? पुढं मग आता हे खालचं आहे ना, वरचं तर होणारच नाही पॅसिव्ह व्हॉइस करण्यात. याच्यात काय नाही आहे? रिसिव्हर नाही आहे. आय वॉज डान्सिंग इन द हॉल, रिसिव्हर नाही आहे. पण आय वॉज टीचिंग इंग्लिश इन द मॉर्निंग, आता इथं रिसिव्हर आहे, कर्म आहे. काय कर्म आहे? इंग्लिश. वाक्य कसं बनेल? इंग्लिश. यस, भूतकाळात इंग्लिशच्या पुढे वॉजच येणार. वॉज बीइंग. बीइंग. टीच का थर्ड फॉर्म? टॉट. व्हेरी गुड. टॉट बाय मी इन द मॉर्निंग. किंवा असंही होऊ शकतं, इंग्लिश वॉज बिंग टॉट इन द मॉर्निंग बाय मी. काही विषय नाही त्याचा. कळालं? येस. आता चिल्ड्रन वर डान्सिंग इन द रेन. करा पॅसिव्ह व्हॉइस. नाही, व्हेरी गुड. तुम्हाला कळालं ना? संडेला आल्याचा शीन गेला.
आपल्याला जेव्हा कॉन्सेप्ट कळते ना तेव्हा थकवा जातो. नाही यार, आय हॅव अंडरस्टूड समथिंग. नाही तर आले, हसले. का हसले? पलीकडचा हसला म्हणून. कळालं का? हो. कोण म्हणलं? ते म्हणलं. त्याला तुला कोण म्हणलं? ते पलीकडचं म्हणलं होतं. सेशन ओके. असं नाही आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. वीने आता दे घेतो. दे वर कुकिंग राईस फॉर अस बिकॉज वी वर हंग्री. आता वाक्य जरा थोडं मोठं केलं आहे. वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा पहिलं. ते राईस बनवत होते कारण आम्हाला भूक लागलेली होती. वी वर हंग्री सो दॅट दे वर मेकिंग राईस. दे वर कुकिंग राईस. आता काय करत होते ते? काय कशाची कुकिंग करत होते? मग राईस काय झालं? व्हेरी गुड. मग वाक्य कसं बनेल? राईस वॉज व्हेरी गुड बीइंग कुक्ड नाही, कुक्ड बाय देम फॉर अस बिकॉज बिकॉज वी वर हंग्री. वी वर हंग्री. आता वाक्याचा अर्थ काय आहे? राईस हा त्यांच्याकडून बनवला चालला होता बस, कारण आम्हाला भूक लागली होती. असे वाक्य बनतात. इज इट क्लिअर? हां. ते पेपर तपासत होते. हां, मराठीत पण कळालं पाहिजे. ते पेपर तपासत होते. दे वर चेकिंग द पेपर्स. आणि त्याचा पॅसिव्ह वॉइस काय होईल? हां, पेपर वॉज बिंग चेक्ड बाय देम. हां, आता मराठीतच पॅसिव्ह वॉइसचे वाक्य आपण बनवूयात बघा. जेवण बनवलं जात होतं. हा पॅसिव्ह वॉइस आहे. मील वॉज बिंग कुक्ड. मील वॉज बिंग कुक्ड. जेवण. फूड वॉज बिंग प्रिपेअर्ड. गाडी रिपेअर केली चालली होती. येस, गाडी वॉज बिंग रिपेअर्ड. कार वॉज बिंग रिपेअर्ड. येस. क्लिअर? अशा प्रकारे पास्ट कंटिन्युअस टेन्स याचं निगेटिव्ह जरी असेल तरी कसं होईल? चिल्ड्रन वर नॉट प्लेइंग क्रिकेट. सांगा, लिहू का? लिहायची गरज आहे? चला. चिल्ड्रन वर नॉट प्लेइंग क्रिकेट. क्रिकेट वॉज नॉट being played by children. जमलं की? चिल्ड्रन हां क्रिकेट बाय हळूहळू येत असते. पहिल्या पावसात काही धरण भरत नसते कुठंच. हळूहळू नाही समजलं तरी तसंच समजून घ्यायचं. एक दिवस त्याला समजून घ्यावं लागेल. इंग्रजी बेजार झाली पाहिजे आपल्याला. इंग्लिशला वाटलं पाहिजे लय मागं लागले हो हात धुवून. आता सोडलं की निष्ठलं. मग सोडायचं नाही. आम्ही पहिलं काय केलं? टाळलंय. का टाळलंय? भीती वाटत होती, कंटाळा येत होता, मेहनत नको होती. मग आम्हाला वाटलं टळल इंग्रजी, टळल. कधी कधी ना आपलं वाटतं आपण टळल्यानंतर टळल. ते टळलं नाही ना. जशी आम्ही टाळली त्याचं डबल त्याचं महत्त्व वाढलं. ते आमच्या समोर हजर. हां, पुन्हा मग आम्हाला शिकावं लागतं.
संकटांना कधी टाळायचं नाही, संकटांना 2 हात करायचे आणि आपला अवतार बघून संकटसुद्धा मागं सरलं पाहिजे. बाबू डेंजर आहे हे. हां, संकट ही नेहमी दुबळ्या माणसाकडे येतात. का? त्यांना माहिती मला इथं रेंज आहे, रेंज इथं हे दुबळे. आणि दुबळे म्हणजे डरपोक आहे. तुम्ही बघा ना, जी माणसं भिवून वागतात त्यांच्या मागच संकट. खोकला होतो काय की मला होणार त्याला खोकला. आणि काही लोक कुठं फिरतात बोंबलत, कुठलंही पाणी पित, काय काय खोकत नाहीत, काय नाहीत. आणि हे छत्री, हातात बॅग, पाणी, तरी शिंका दिल्याच भाऊ. वातावरण बदललं. आता मी बदललं का वातावरण? वातावरण बदलत असते ना. जो माणूस घाबरतो का त्याच्या मागच संकट. 2 हात केले गायब. बरोबर आहे. याचं कारण असं आहे, सहजासहजी ग्रेटनेस कुणालाही प्राप्त होत नाही. सहज बॉडी बनते का? सहज तुम्ही बनवून बघा ना. ते म्हणा बाबा बाबा मी तर जेवलो नाही रात्री, बॉडी बनवायची होती, झोपच नाही ना मला. का? चुरून खायची सवय. आणि ते म्हणले डाएट करा. ते म्हणलं एवढंच कसा मेळ लागायचा आपल्याला बॉडी. त्याला नाही होत नाही. यानं 9ला जेवलं तर 11ला उठून बसलं. का? कारण ग्रेटनेस सहजासहजी होत नाही. श्रीमंत सहजासहजी होता येईल का कोणालाही? सहजासहजी वाट लागू शकते, भीक लागू शकते. लोक पुन्हा म्हणणार आमचं तर नशीबच फुटकं बाबा. नशीब फुटकं नाही, तो फुटका. नशिबाला काय रिकाम आहे का नशीब तुझ्याकडे फिरायला? शनी आला माझ्यावर, शनीला बरं तू सापडला. काही बोलायचं. प्रयत्न केल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व होतो. कारण जगात एकही प्रॉब्लेम असा नाही ज्याला सोल्युशन नाही आहे, आणि एकही प्रश्न असा नाही ज्याला उत्तर नाही. उत्तर नाही. मग आम्ही सहजासहजी कसं येईल? काही पण सहजच उभं राहिलो मी, मला शिकवता आलं का? का लगेच असं काहीतरी प्राप्त झालं की लगेच? असं नाही ना. मला कितीतरी लोक हसले. पहिल्यांदा मी पण असं फॅनकडे बघून मला असं वाटायचं पुढच्याने काही विचारू नये. एकदा पहिल्यांदा लेक्चरमध्ये गेलो तो लटलटच करायला लागलो. आणि माणसं माझ्याकडे बघितलं पुन्हा जास्त भीती वाटायली मला हे. कारण काही काही माणसं हुशार असल्यासारखे माणसाकडे बघतात ना, ते नसतात काय तेवढे, पण छान बघतात. त्याला वाटतं ह्याला कळायला लागलं काय कळत नाही, पण पुन्हा कळायला लागलं. ते मला वाटतं काही विचारू नये बाबा आज. मग बरेच दिवसानंतर रिपिटेशन करून करून माणूस एक्सपर्ट होत आहे. त्यामुळे आयुष्यात कधीही कोणावर फार इम्प्रेस व्हायची गरज नाही. का? कारण त्यांनी ती साधना केलेली आहे आणि त्या साधनेला आम्हाला रिस्पेक्ट करायचं आहे, पण विनाकारण इम्प्रेस व्हायची गरज नाही आहे. बाबा बाबा कसं योगा करतं, दुसरं काहीच करत नाही, योगाच करते ना ते. मग वळल ना, अंग वळल ना. त्याला कर बरं म्हणा टायपिंग, त्याला वाय सापडत नाही. आम्ही काय करतो जे आम्हाला येत नाही का दुसऱ्याला येते का आम्ही फार इम्प्रेस होऊन जातो? तसं नाही येते. कारण लोकांना येत नाही ते आम्हाला येत नाही हे मान्यच आहे, पण जे आम्हाला येतं ते पण कोणाला येत नाही. आम्ही काय साधे का ग्रेट आहे? स्वतःला आयुष्यात कधीच कमी समजायचं नाही, कधीच नाही. साधेत का आपण? चलत चलत भांडणं लावतो राव आम्ही. अरे हे काय सगळ्याला जमतंय का? चलत चलत लोक चलत चलत हान हान. अरे हे बी कौशल्यच आहे ना, स्किल. काही कॉप्या करतात, सगळ्याला कॉपी करता येते का? घाबरून एक जण केली, असं बघून लिहू लागलं. तिला ओट ओट उचललं होते गेलं घेऊन त्याला रेस्ट तिकीट झालं. आणि जे कॉन्फिडंट इथं ठेवून गेलं आणि ती येडे खाली तपासतात त्याला. त्याचे बुटं काढ, चपला काढ, कॉप्यावरच. कधी लिहिलं ते कळालं नाही. अरे प्रत्येक गोष्टीला स्किल आहे, कौशल्य आहे. मी म्हणत नाही कॉप्या करा,
कारण कॉप्या करून मार्क्स मिळवता येतात. कॉप्या करून बोलता येत नसते, प्रेझेंटेशन नसतं. आणि आपल्याकडे इथे प्रेझेंटेशन द्यायचं आहे आम्हाला, कारण पूर्वी मार्क्सवर नोकऱ्या मिळत होत्या म्हणून. आता मार्क्स ठेवा बॅग बाजूला ठेवा, हां ठेवा, प्लीज कम हिअर, सिट बिफोर मी, सिट, बी कम्फर्टेबल, डू यू वॉन्ट वॉटर. सवयच नाही ना बोलायची. आणि मग तिथं पोरांचा इंटरव्ह्यू घ्यायला मॅडम आल्या. आता खाली बघावं का वर बघावं का, मॅडमकडं बघावं का इकडं बघावं. आता पहिलं ते इंग्रजीचे वांदे, पुन्हा बाई पुढं. हां ते मॅडम आली, येस आर यू कम्फर्टेबल. अरे हे कौशल्य आहे ना. आपल्याकडे आल्यानंतरचे पोरं घाबरत नाहीत कोणाला, हा भाग वेगळा. मग मुली गेल्या कधी माहीतच नाही. येस पुढचा माणूस टाय घालला, येस हॅव अ सीट अँड कॅन आय आस्क क्वेश्चन ना. माहितीच नाही, नुसतं मागं बसून ऐकायचं. आणि डाऊट आला की शेजारला विचारायचा. आंधळीची वरात बाहेरच्या घरात, त्यालाच कळा ना तरी त्याला विचारलं काय म्हणले ते म्हणला काय म्हणले आणि काय म्हणले. म्हणून आपल्याकडं आपल्या ट्रेनरला ही ट्रेनिंग आहे की बाबा हो तुम्ही मागं बसा आणि ह्यांना पुढं लावा. का? कारण इथं फक्त इंग्लिश नाही ना, इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ कॉन्फिडन्सच पाहिजे आम्हाला. मग आपल्याकडे अनेक लोक आहेत की जे आयुष्यात कधी स्टेजवर गेले नव्हते आणि ते आपल्याकडे आले की लगेच नाही मी पहिली बारच आलो होतो पण आला आता बघ. एक दिवशी म्हणला ना शक्यच नाही, मी जाऊ शकत नाही पुढं. मी म्हणलं फक्त पुढे ये, मागं बघ आणि खाली जाऊन बस. वाढला कॉन्फिडन्स. जो काही अहो तुम्ही 4 वाक्य लोकांच्या समोर बोलले, एका एकाची जिंदगी गेली फक्त स्टेजवर जाण्यासाठी. सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत नसते माणसाला, हा भाग वेगळा. फक्त भाषण स्पर्धा शिकवण्यासाठी, भाषण स्पर्धा मरू द्या, भाषण शिकवण्यासाठी वेगळा कोर्स आहे. लोक त्याचे वेगळे चार्जेस घेतात. आपलं काही नाही, इंग्लिशच्या नावाखाली करिअर त्याच्यातच, बाकीचं सगळं त्याच्यातच. बाय 1 आणि गेट 14. चला जोक सपाट झाले. हे आता तिसरे टेन्सेस सांगतो मी.